वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आधी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असताना आता गहू आणि चना पिकांनाही फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर पीक विम्यांची प्रलंबित रक्कम तत्काळ देण्यात यावी आणि गहू चना नुकसानीसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी या मागणीकरिता युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तथा देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। गेल्या 3 दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं गहू आणि चना पिकासोबतच इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामध्ये कसंबसं आता शेतकऱ्यांना गहू आणि चना या पिकांकडून मोठी अपेक्षा होती, परंतु या गारपिटीमुळे गहू आणि चण्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच पीक विम्याची अजून मदत सोयाबीनची शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे। आता या गहू आणि चना या पिकाचं नुकसानीची सुद्धा पीक विम्याची मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। या सगळ्या मागण्या आपण निवेदनामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहे। शेतकऱ्यांना गहू आणि चण्याच्या नुकसानीचे 50,000 रुपये हेक्टरची मागणी या निवेदनामध्ये आहे।